बुलढाणा जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये सत्ताधारी शिवसेना ही आक्रमक झालेली आहे। आपण येथे पाहू शकतो की या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधिकारी आणि पोलीस यंत्रणेच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे ढासळलेली आहे आणि त्या पोलीस यंत्रणेवर कारवाई करण्यात यावी, जिल्हा पोलीस अधीक्षकावर कारवाई करण्यात यावी याकरता शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड यांचे दोन्ही सुपुत्र या ठिकाणी उपोषणावर बसले आहे। आपल्या सोबत बोलण्यासाठी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड आहे। भाऊ, आपण इथे आंदोलन सुरू केले पोलीस प्रशासनाच्या विरोधात। आम्ही या ठिकाणी अमन उपोषण या ठिकाणी बसलेलो आहे पोलीस अधीक्षकच्या विरोधात। गेल्या 3-4 दिवसापूर्वी एका शेतकऱ्याच्या मुलाला एसपीने आणि ठाणेदारांनी इतकं मारलेलं आहे, त्याला बेशुद्ध पडेपर्यंत त्या ठिकाणी मारलेलं आहे। आता बुक्क्याने एसपीने आणि ठाणेदार त्या ठिकाणी मारलेलं आहे। तो मुलगा त्याची गुन्हा काय आहे, तो त्या ठिकाणी रस्त्याने मेडिकलला जात असताना त्याची आई बिमार होती, त्याच्या आईचे औषध घेण्याकरता तो मेडिकलला जात असताना त्याला मदत थांबून हा कुठे चालला काय चाललं विचारपूस न करता एसपीने आणि ठाणेदार इतके बेदम त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्या ठिकाणी मारलेलं आहे। त्याचा या ठिकाणी मी एसपीचा जाहीर निषेध करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की याच्यावर चौकशी नेमावी। त्या ठिकाणी सीडीआर त्या ठिकाणी लोकेशन त्या ठिकाणी एसपीचं ठाणेदार काढावं आणि ताबडतोबीनं एसपीला या ठिकाणी सस्पेंड करावं किंवा निलंबित करावं ही आमची या सर्वांची मागणी आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक हे अनेक वर्षापासून या ठिकाणी आहे, आताच त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची गरज काय? एसपी तुम्हाला सर्व माहिती असेल की 4 दिवसापूर्वी ही जी एवढी मोठी घटना घडलेली आहे याच्यावरून त्यांचं अनुकरण तुम्ही त्या ठिकाणी समजू शकतात की त्यांचे विचार काय आहेत। एका शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मारत असतात का त्याचा तिची विचारपूस न करता इतकं ते हे मारू नाही शकत। आता राज्यामध्ये सत्ता आपली आहे आणि आपण आपल्या सत्तेच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात उपोषण करण्याची आपल्याला वेळ का आली? हे बघा, बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे गेल्या 35-40 वर्षापासून गोरगरीब जनतेची त्या ठिकाणी सेवा करतात। जे कोणाला अन्याय होत असेल त्याला न्याय देण्याचं काम आमदार साहेब त्या ठिकाणी करतात आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही देखील त्या ठिकाणी जनतेमध्ये काम करतो। मी त्या ठिकाणी नगरसेवक आहे म्हणून गरिबाची आणि शेतकऱ्यांची जाण आम्हाला त्या ठिकाणी आहे, म्हणून त्यांच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी अमन उपोषण या ठिकाणी बसलो। आपल्यासोबत धर्मवीर संजय गायकवाड आमदार यांचे दुसरे चिरंजीव पृथ्वीराज गायकवाड आहेत। भाऊ, आपण आता हे उपोषण सुरू केलंय, काय मागणी आहे? माझी सर्वात मोठी मागणी आहे की जळगाव जामोद मध्ये जे प्रकरण घडलेले, ज्या महिलेचा अपमान जो जिवंतपणे केला आणि मेल्यानंतरही केला, तिचे अध्यापक आरोपी त्या ठिकाणी सापडलेले नाहीये। ते अध्यापक आरोपी कोणाच्या विचाराने कोणाच्या उद्देशाने त्या ठिकाणी फिरत आहे हे सगळं माहित असून सुद्धा तिथले निर्दोष पोलिसांना त्या ठिकाणी निलंबित केलं, 2 पीआयला निलंबित केलं, कर्मचाऱ्याला निलंबित केलं आणि स्वतः एसपी साहेब त्या ठिकाणी एवढी मोठी घटना घडल्यावर सुद्धा पाहणी करायला गेले नाही, भेटायला गेले नाही, वरून सक्तीच्या रजेवर त्या ठिकाणी गेले। मग जर एसपी साहेब तिथे जात नसतील तर त्या ठिकाणी ही सगळ्यात मोठी चुकीची बाब आहे। आपली काय मागणी आता? माझी ही मागणी आहे की अल्पवयीन मुली जेवढ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बेपत्ता झालेल्या आहेत त्या ठिकाणी सापडल्या पाहिजेत। जेवढेही अल्पवयीन मुलीच्या विषयामध्ये जेवढी गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि या पोलीस अधीक्षकांचं आणि यांच्या अंडरमध्ये काम करणारे जेवढे घुसखोर सर्व लोक असतील म्हणजे त्यांचे कर्मचारी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून यांचं निलंबन झालं पाहिजे। नक्कीच शिवसेनेचे फायरब्रँड आमदार संजय गायकवाड हे आपल्या आक्रमकतेने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। आता त्यांचे दोन्ही सुपुत्र देखील आता मैदानात उतरले आहे आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये त्यांनी हे आंदोलन सुरू केलं असून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे। लोकशाही मराठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।